नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांच्या घरी आता गणपती आलेले आहेत आणि गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहेत. तर आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनणारे गव्हाचे मोदक बघूया. हे मोदक अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि रवाळ होतात. याच्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर साधारण पाव वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच्या बाइंडिंगसाठी म्हणजे मोदक करताना ते बांधून यावे त्याच्यासाठी आपण इथे 2 चमचे बेसन घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेणार आहोत. हे लाडू तुम्ही करून पण हे मोदक तुम्ही करून पण ठेवू शकता कारण आपल्याकडे गणपतीमध्ये पाहुणे वगैरे नेहमी येत असतात. त्यांच्यासाठी आपल्याला इतर काही देण्यापेक्षा हे मोदक तुम्ही त्यांना देऊ शकता. मी तर तसंच करत असते. आता याच्यामध्ये आपण तूप घालून घेऊयात आणि हे छान मिक्स करून घेऊयात. बघा मैत्रिणींनो, साधारणपणे असं पीठ व्हायला हवं म्हणजे ते छान खुसखुशीत होतात. पीठ आपलं मळून तयार आहे. इकडे कढईमध्ये तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. आता ह्या पिठाचे आपण छान छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात. गोळे करून घेऊन ते तळहातावरती मी असे दाबून चपटे करून घेतलेले आहेत. आता आपलं तेल पण तापलेलं आहे. तर आपण हे आता छान तळून घेऊयात. खरपूस असे तळून घ्यायचे दोन्ही बाजूंनी. बघा, छान खरपूस तळून घेतलेले आहेत. इकडे आपण गुळाचा पाक तयार करून घेत आहोत. आता ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलं तर त्याच कपाने साधारण सपाट कप भरून आपण गूळ घेतलेला आहे. मी तुम्हाला 1 कपाचं किंवा 1 वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याला हलवून हलवून आपण याचा पाक तयार करून घेऊयात. आता ह्या ज्या आपण छोट्या छोट्या पोळ्या करून तळून घेतल्या होत्या त्याचे आपण असे तुकडे करून घेऊयात. सगळ्यांचे थंड झाल्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे. याला आपण आता मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊयात. अशा प्रकारे आपण बारीक त्याला करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. इकडे आपला पाक पण तयार आहे. बघा, कन्सिस्टन्सी साधारण अशी हवी आपल्याला. आता हा पाक आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. बघा, पाक घालून छान मिक्स करून घेत आहे मी त्याला. त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलदोडा पूड घालून घ्यायची आहे. मिश्रण आपलं तयार आहे. साच्याला आतून तूप लावून घ्यायचं मोदकाच्या. बघा, असे गोळे करून घ्यायचे, मोदकाच्या साच्यामध्ये घालायचे आणि अशा प्रकारे त्याला बाहेरून छान आपण कव्हर करून घ्यायचं आणि मोदक काढून घ्यायचा. बघा मैत्रिणींनो, तयार आहेत आपले गव्हाचे रवाळ आणि खुसखुशीत असे मोदक. आता हे आरामात 8-10 दिवस टिकतात. त्यासाठी आपण जर करून ठेवले, कधी आपले फ्रेंड्स वगैरे आले गणपतीच्या दिवसामध्ये तर ऐनवेळी आपल्याला द्यायला हे मोदक खूप छान आहेत. नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.